मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत आपल्याला एडिटिंग करण्यासाठी दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत। एक आहे सुपर व्हीपीएन आणि दुसरा आहे कॅपकट प्रो। तर सगळ्यात पहिल्यांदा सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन ओपन करून या ठिकाणी यूकेचा सर्व्हर जो आहे आपण कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्ही यूज करू शकता। अदरवाईज तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज किंवा व्हिडिओज यूज करू शकता। या ठिकाणी जे पण आपले व्हिडिओज आणि फोटोज आहेत ते आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे आणि हे फोटोज मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेले। ॲड केल्यानंतर जस्ट जे आहे ते प्रत्येक व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं व्हॅल्यूमवरती क्लिक करून प्रत्येक व्हिडिओचा व्हॅल्यूम जो आहे तो 0 करून घ्यायचा आहे। तर जेवढे पण आपल्याकडे फुटेज आहेत सगळ्यांचे व्हॅल्यूम आपण 0 करून घ्यायचे। तर काही व्हिडिओला आवाज आहेत काहीला नाहीत, तर आपण सगळ्या व्हिडिओला जे आहे ते सगळ्या व्हिडिओंचे आवाज या ठिकाणी 0 करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। साऊंडवरती क्लिक करून मटेरियलमध्ये जे मी साऊंड दिलेलं आहे ते इथून तुम्ही फॉर्म डिव्हाइसवरती क्लिक करून इथं तुम्ही जे आहे ते सर्च करून ते ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर इथं मी ॲड करून घेतलेलं आहे। तर हे ॲड केल्यानंतर यात जिथं जिथं मी सांगत आहे तिथं तिथं तुम्ही बिटमार्क ॲड करत जायचं आहे। ओके, तर या ठिकाणी बघू शकता जो पण आपला हे आहे ऑडिओ त्यावरती आपल्याला बिट्स ॲड करत जायचं आहे। तर ह्या बिट्स तुम्हाला अशा समजणार नाही, तर इथं मी तुम्हाला जे टाईम सांगतोय त्यानुसार तुम्ही व्हिडिओला स्प्लिट करत जायचं। ओके, तर पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ जो आहे तो रिमूव्ह करून घेऊया। त्या बघू शकता पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला 3.5 म्हणजे 3 सेकंद आणि 5 फ्रेम इथं आपण झूम केल्यानंतर फ्रेम दिसतील आपल्याला। तर इथं बघू शकता 3 सेकंद आणि 5 फ्रेम आहे, इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। स्प्लिट केल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तिथं आपण दुसरा व्हिडिओ ॲड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला दुसरा हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला 3 सेकंद आणि 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे आणि पुढचा पार्ट आपण इथून डिलीट करू किंवा आहे असं ठेवला तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर हा थोडासा आपण पुढं सरकूया म्हणजे इथं दुसरा जो आहे तो घेता येईल आपल्याला। ओके, तर हे वेगवेगळे मी तुम्हाला डेमोसाठी दाखवते तशा प्रकारे कट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या समोर जे आहे 3.20 नंतर आपल्याला बरोबर जे आहे ते बघू शकताय पहिला जो आहे तो आपण स्प्लिट 3.5ला दिलेला आहे, नंतर 3.20, त्यानंतर 4 सेकंद आणि 7 फ्रेमवरती। ओके, म्हणजे इथं बघितलं तर इथं थोडासा व्हॅल्यूममध्ये चढ आहे, तर इथं आपण स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर हा पार्ट देखील डिलीट मारायचा आहे। ओके, तर इथं बघू शकता आता इथं आपल्याला रेड कलर हवा आहे, रेड कलरचा व्हिडिओ, तर हा आपण इथं ॲड करून घेऊया। ओके, 3 म्हणजे 4 नंबरच्या लेअरला। ओके, आता 4 नंबरचा जो आहे तो 4 सेकंद आणि 7 फ्रेम नंतर आहे किंवा 5 फ्रेम म्हणू शकताय। थोडंसं पुढे यायचं आहे, 5 सेकंद आणि 10 फ्रेमवरती यायचं आहे आणि इथं स्प्लिट करायचं इमेजेसला। त्यानंतर पुढं जायचं आहे, हा इमेजेस किंवा व्हिडिओ ठेवायचा आहे 6 सेकंद आणि 12 फ्रेमवरती, इथं म्हणजे 10 ते 12 फ्रेमच्या आसपास इथवर आपण हा व्हिडिओ ठेवायचा आहे। ओके, त्यानंतर पुढचा जो आहे तो 7 सेकंद आणि 12 फ्रेमवरती इथे एक स्प्लिट करायचं आहे आपण, इथं बघू शकता इथे स्प्लिट करायचं आहे। तर बघू शकता 7 सेकंद आणि 12वरती स्प्लिट केलेलं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर 8 सेकंद आणि 15 फ्रेमवरती इथे एक स्प्लिट करायचं आपण। ओके, इथं एकदा स्प्लिट केलेलं आहे आपण। ओके, सो त्यानंतर पुढं जायचं आहे 9 सेकंद आणि 20 फ्रेमवरती इथे एकदा आपण स्प्लिट करायचं आहे, थोडंसं अलीकडे इथे स्प्लिट करायचं आणि नंतर जिथंपर्यंत ऑडिओ आहे तिथंपर्यंत आपण ठेवायचं आहे। ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो हे आपण स्प्लिट केलेलं आहे सगळं। आता इथं वेगवेगळे फुटेज घ्यायचे होते, बट ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम्पलसाठी कुठल्या साईडला घ्यायचं आहे। ओके, आता हे 2 लहान फ्रेम आहेत, यांना आपण कॉपी करून घ्यायचं आहे। ओके, इथं बघू शकता इथं कॉपी नावाचं ऑप्शन आहे, पुढं जायचं या लेअरला देखील कॉपी करायचं आहे। आता हे एकाडेक जे आहे याला आपण ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। तर थोडंसं आपण ओव्हरले नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या लेअरला देखील आपण ओव्हरले करायचं आहे। ओके, दोन्हीला आपण ओव्हरले केलेलं आहे। आता ज्या लेअर आहे त्यावरती त्या लेअर ॲड करायचे आहेत आपण, म्हणजे माग क्लिप जे आहे त्यावरतीच तो आपला लेअरवरचा ॲड करायचा आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे आहे ते ऑपॅसिटी नावाचं एक ऑप्शन दिसेल, ऑपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि याची ऑपॅसिटी जी आहे ती जवळपास 15 ठेवायची। पुढच्या लेअरला जायचं आहे, इथे देखील आपण ऑपॅसिटी जी आहे ती 15 करून घ्यायची। तर इथं ऑपॅसिटी याची देखील आपण 15 करून घेतलेली। ओके, तो बघू शकता दोन्हीच्या ऑपॅसिटी आपण ज्या आहेत त्या 15 करून घेतलेल्या आहेत। एक वेळेस आपण चेक करूया। ओके, सो आपली ऑपॅसिटी जी आहे ती वरच्या लेअरची झाली होती, सो ते आपण
जी मागं बॅकग्राऊंडला आहे त्याची ऑपेसिटी कमी करायची होती. ठीक आहे. सो आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे. तर इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी बघू शकताय सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरची जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचे. ओके. आणि हे इफेक्ट अप्लाय करण्याआधी आपल्याला कटआउट ॲड करून घ्यायचे. फक्त हे 2 इफेक्ट मी ॲड करून दाखवतो. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 3D कार्ड 3 हा इफेक्ट शोधायचा तुम्ही. तर इथं बघू शकताय 3D कार्ड 3 हा इफेक्ट जो आहे हा आपण इथं ॲड करून घ्यायचा. तिथं 3D कार्ड 3 हा इफेक्ट आहे. तर हा अशा प्रकारे दिसेल. आणि त्याच्या पुढचा जो आहे त्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. आणि याला मात्र आपण 3D कार्ड 5 हा इफेक्ट देणार आहोत. म्हणजे जो 3D कार्ड 3 आहे त्याच्याजवळच आहे हा 5. तर हे 2 इफेक्ट ॲड केल्यानंतर स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इथं इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर थोडासा वेट करायचं आहे. आणि वेट केल्यानंतर इथे इफेक्ट जे आहे ते लोड होऊन जातील. हे इफेक्ट लोड झाल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर इथं कलरफुल झूम नावाचा इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा. तो ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत आपली लेअर आहे तिथंपर्यंत हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे. आणि याचं थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे याचा स्पीड थोडासा कमी करायचं, म्हणजे 24च्या आसपास ठेवायचं आहे. त्याचबरोबर परत या ठिकाणी व्हिडिओ इफेक्ट दुसरा ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओच्या ऐवजी आपण इथं बॉडी इफेक्ट ठेवायचा आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला टेक्नॉलॉजी इफेक्ट दिसेल. ठीक आहे. तर हा टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट यात तुम्ही शोधायचा आहे किंवा तुमच्या हिशोबाने दुसरा कुठला इफेक्ट ठेवला तरी चालेल. जस्ट यात मी टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट घेतलेला आहे. तर हा टेक्नॉलॉजी 3 इफेक्ट ॲड करून घ्यायचा आणि तो देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायचा. ओके. आता इथंपर्यंत आपले इफेक्ट हे अप्लाय करून झालेले आहेत. आता इथून पुढं कटआउट करायचं आहे. तर कटआउट करण्यासाठी जस्ट या लेअरवरती मी तुम्हाला एक कटआउट करून दाखवणार आहे. तो तुम्ही प्रॉपररित्या बघायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा आता आपल्याला कटआउट बनवायचा आहे. तर आपल्याला इथे यायचं आहे. जस्ट इथे तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल फ्रीज नावाचं. ओके. तर या फ्रीज ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं. ओके. तर इथं फ्रीजवरती क्लिक केल्यानंतर ही लेअर जी आहे ही लेअरच्या बरोबर स्टार्टला यायचं आहे. आणि त्यानंतर इथं फ्रीजवरती क्लिक करायचं. तर इथं बघू शकताय हा इफेक्ट जो आहे तो म्हणजे इमेजेस फ्रीज झालेला आहे. तर याला थोडंसं जे आहे ते आपण ओव्हरलेमध्ये कन्वर्ट करायचं. ओव्हरलेवरती क्लिक केलेलं आहे मी. आणि त्यानंतर थोडंसं असं अलीकडे घ्यायचं आहे, म्हणजे अलीकडच्या इमेजवरती घ्यायचं आहे. आणि इथून पुढचा म्हणजे जिथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो तिथून पुढचा पार्ट कट करायचा आहे. ओके. स्प्लिटवरती कट करून पुढचा पार्ट डिलीट मारायचा. म्हणजे हा पहिल्यांदा PNG दिसेल आणि नंतर हा व्हिडिओ दिसेल. ठीक आहे. व्हिडिओ. तर यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं लेअरवरती क्लिक करून 2 नंबर सिलेक्ट केलं तर वरच्या बाजूला दिसेल हा. तर या वरच्या बाजूला दिसणाऱ्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला कटआउट नावाचं एक ऑप्शन भेटेल. ओके. तर इथं थोडंसं आपण मागे गेलेलं आहे. कटआउटवरती क्लिक करायचं. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं. तर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. स्टार्टला इथे एक तुम्ही ॲनिमेशन की द्यायचे. ओके. ॲनिमेशन की स्टार्टला दिलेले आणि एंडला एक ॲनिमेशन की द्यायची. ओके. आता स्टार्टची जी ॲनिमेशन की आहे त्याला आपण अशा प्रकारे इकडं सरकवून घ्यायचं. ओके. असं सरकवून घेतल्यानंतर दोन्हीच्या मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन कीच्या साईडला इथं ग्राफचा ऑप्शन दिसतो. यावरती क्लिक करून इज इन हा इफेक्ट आपण ॲड करायचा. तर बघू शकता अशा प्रकारे PNG येईल आणि असा दिसेल. ठीक आहे. तर इथून पुढं हा व्हिडिओ आहे. ओके. तर हे व्हिडिओज वगैरे आहेत. तर यासाठी आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. ओके. तर आता एकाला कटआउट द्यायचा आहे आणि एकाला नाही द्यायचा. तर दुसऱ्याला ज्याला द्यायचा नाही त्याला आपण इफेक्ट जो आहे तो कुठला अप्लाय करायचा आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि यात रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट शोधायचा आहे. ओके. तर रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट आपण ॲड करायचा आहे. त्यानंतर परत इथं यायचं आहे एकाडेक इमेजेसला. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट आपण ॲड करायचा. ओके. सॉरी आपण तिसऱ्याला आधी करूया. तर या लेअरला आपण तिसऱ्या करूया रॉक हॉरिझॉन्टली. ओके. रॉक हॉरिझॉन्टली आणि त्याच्या अलीकडचा होतो त्याला आपण रॉक व्हर्टिकली असा द्यायचा. म्हणजे काय बघा, जो तुम्हाला सिम्पली आणखीन एक वेळेस सांगतो मी. तर ह्या लेअर बघा, पहिली लेअर सोडायची आहे कटआउटची, दुसऱ्या लेअरला रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट द्यायचे, तिसरी सोडायचे, चौथ्याला रॉक व्हर्टिकली द्यायचे, पाचवी सोडायचे, तिसरी झाल्यानंतर चौथी आणि पाचव्याला जे आहे तिथं आपण अशा प्रकारे इफेक्ट हा द्यायचा. ओके. सो या टाईपमध्ये आपण हे इफेक्ट रॉक हॉरिझॉन्टली व्हर्टिकली द्यायचे.
स्टार्टची जी लेअर आहे या स्टार्टच्या लेअरवरती आपण यायचं आहे। स्टार्टच्या लेअरवरती आल्यानंतर या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि फ्लॅश इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। स्टार्टच्या लेअरला फ्लॅश इन झाल्यानंतर एक लेअर सोडायचे, दुसऱ्या लेअरवरती जायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं, फ्लॅश इन इफेक्ट द्यायचे। त्यानंतर त्याच्या एक लेअर सोडायचे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन फ्लॅश इन इफेक्ट द्यायचे। ओके, आता इथं जसा मी कटआउट तुम्हाला सांगितलेला आहे सेम तसाच कटआउट एक लेअर सोडायचे, म्हणजे इथं ही पहिली लेअर, दुसरी लेअर सोडायचे, तिसऱ्याला देखील हा कटआउट तुम्हाला ॲड करावा लागेल। तर त्याला कटआउट ॲनिमेशन देण्याच्या आधी कटआउट ॲड करायचे। इथे जस्ट फ्रीज नावाचा ऑप्शन आहे, त्या फ्रीज ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। फ्रीजवरती क्लिक केल्यानंतर ते तसंच तुम्ही ओव्हरलेवरती जायचं आहे। ओव्हरलेवरती गेल्यानंतर असे लेअर ॲड करायचे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचं, डिलीट मारायचं पुढचा पार्ट, आणि याला नंतर तुम्ही ॲनिमेशनमध्ये जाऊन फ्लॅश इन इफेक्ट द्यायचे। ही जी लेअर आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कटआउटमध्ये जायचं आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करून तर बघू शकताय हा जो आहे याला आपण रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि याचा बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा। ओके, तर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर परत याला अशाच प्रकारे ॲनिमेशन की द्यायचे, स्टार्टला एक की द्यायचे, इथे एंडला एक की द्यायचे। स्टार्टची जी की आहे त्याला आपण एकतर खालून वरती घ्यायचे किंवा वरून खालते, असं तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करू शकताय, आणि इथे देखील ई सीन इफेक्ट द्यायचे। ओके, तर अशा प्रकारे इथे एक आणि नंतर एक लेअर सोडून पुढच्या लेअरला अशा प्रकारे तुम्ही इथे एक अशा प्रकारे द्यायचं। मी एक तुम्हाला टाईमलाईन दाखवतो जे आपली प्रॉपर एडिटची आहे ती इथे बघू शकताय। तर मी इथं कुठं कुठं दिलेले आहेत कटआउट ते बघू शकता। तर या ठिकाणी कटआउट आहे आपला पहिला असा येईल, नंतर पुढचा कटआउट जो आहे तो असा खालून वरती घेतलेला आहे, आणि त्यानंतर तिसरा कटआउट अशा प्रकारे। ओके, सो आपला हा व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे रेडी होईल। त्यानंतर इथं 1080p वरती क्लिक करायचे, फ्रेम रेट 60 ठेवायचं आहे, कोडेड जे आहे ते हाय ठेवायचे, आणि त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।